एक खुलासा. आपली दुनियादारी हे आपले प्रसार माध्यम. ना कुणाचे स्तुतीपाठक, ना कुणाचे फाट, ना कुणाचे निंदक. सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर. जो कर्तव्याशी प्रतारणा करील त्यांच्या विरुद्ध हा सारा प्रपंच. वर्ण, जात, लिंग, धर्म, पंथ कुठलाच भेद नाही. द्वेष नाही, असूया नाही की आत्मीयता. फक्त वास्तव तेवढे आपले. कारण दुनियादारी हीच तर असते. तुम तो प्यार हो सजना, तुम तो जीवन हो. संध्या शांताराम. एक युग संपलं. अरे जा रे हट नटखट, ना खोल मेरा घूंघट. आधा है चंद्रमा रात आधी, ए मालिक तेरे बंदे हम. या अमर गाण्यांनी एक काळ रंगवला आणि त्या काळाच्या रंगभूमीवर रुपेरी पडद्यावर आपलं अस्तित्व चिरंतर कोरणारी नायिका संध्या शांताराम आता कायमस्वरूपी शांततेत विलीन झाली. गुजरातमध्ये 1930 साली जन्मलेल्या विजया देशमुख या नावाने जगात आलेल्या या अदाकारीने वडिलांकडूनच अभिनयाचे धडे घेतले आणि लहानपणापासून नाटक कंपनीत काम करत कला जगताचा श्वास घेतला. त्याच नृत्यकलेच्या तेजस्वी झंकारातून व्ही शांताराम यांच्या नवरंग या चित्रपटात संध्या नावाने जन्म झाला एका अद्वितीय अभिनेत्रीचा. आणि पुढे ती झाली संध्या शांताराम. एक सौंदर्य, एक नृत्य, एक भावविश्व. जनक जनक पायल बाजे आणि नवरंग हे चित्रपट त्यांच्या अभिनयाचा आणि नृत्यकलेचा शिखरबिंदू ठरले. त्यांच्या पावलांच्या नादावर संपूर्ण देश भारावला. अमर भूपाळी या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाने त्यांना आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिली. भारताचा कान्स महोत्सवात सामील होणारा दुसरा चित्रपट ठरला तो अमर भूपाळी. त्या भूमिकेतली संध्या एकाच वेळी कोमल आणि प्रखर. 1960 मध्ये स्त्री या चित्रपटात त्यांनी शकुंतलेचं रूप साकारताना खऱ्या सिंहांसोबत अभिनय केला. आजच्या काळातही अशा धाडसी अभिनेत्री क्वचितच पाहायला मिळतात. लडकी सह्याद्री की, सेहरा, जल बिन मछली हे चित्रपट त्यांच्या बहुरूपी अभिनयाची पावती देतात. आणि मग मराठी सिनेमा गाजवणारा पिंजरा. त्या चित्रपटातील दिसला ग बाई दिसला हे गाणं आजही प्रेक्षकांच्या हृदयात निनादतं. 1952 ते 1975 या केवळ 14 चित्रपटांच्या प्रवासात संध्या शांताराम यांनी अशी छाप सोडली की आजही त्यांची प्रत्येक भूमिका, प्रत्येक नृत्य, प्रत्येक भाव अजरामर आहे. 2 वेळा फिल्मफेअर पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या संध्या यांनी आयुष्यभर फक्त व्ही शांताराम यांच्या बॅनरखाली काम केलं. कारण त्यांचं प्रेम आणि कला दोन्ही समर्पणाचं प्रतीक होतं. तुम तो प्यार हो सजना या ओळीप्रमाणेच त्यांनी आपल्या कला जगतावरचं प्रेम अखेरच्या श्वासापर्यंत टिकवून ठेवलं. 4 ऑक्टोबर 2025 रोजी वयाच्या 94व्या वर्षी त्या या जगाचा निरोप घेतात. पण त्यांनी मागे सोडलेली कलाकृती, त्यांचं सौंदर्य, त्यांची लयबद्धता हे सर्व त्यांना अजरामर ठेवते. संध्या शांताराम नृत्य, अभिनय आणि समर्पणाचं दुसरं नाव. त्यांना आपली दुनियादारी परिवाराकडून विनम्र, भावपूर्ण श्रद्धांजली. ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी.